आदित्यच्या सुंदर पिवळ्या कुर्त्यावर रक्ताचे काही डाग होते. त्याच्या कपाळावर ओरखडेही निघाले होते. त्याला पाहताच सायलीचा श्वास थांबला. ती गडबडून महिलांमधून उठली आणि धावत आदित्यकडे पोहोचली. सायलीच्या आईचीही तीच अवस्था झाली होती. त्यावेळी रामराव कुठेतरी बाहेर गेले होते. काय झालं बेटा? हे सगळं कसं झालं? ही दुखापत कशाने झाली? काही नाही मम्मा, काळजी करू नका. मी थोडा अडखळलो आणि पडलो तेव्हा डोक्याला दगड लागला. बाकी काही नाही. आणि तुम्ही फंक्शन चालू ठेवा. सायलीच्या आईने सुयशकडे पाहिले. आदित्य आधीच त्याच्याकडे टक लावून पाहत होता. खबरदार, कोणाला काही बोललात तर. हो काकू, पाय घसरला. मी सावरील तोपर्यंत दुखापत झाली. सायलीच्या आईने त्याच्या डोक्यावर खूप प्रेमाने हात फिरवला आणि आदित्याला सावित्रीची आठवण झाली. तीच आपुलकी, तेच प्रेम. मग ती सायलीला बोलली, पटकन डेटॉल आण आणि ही जखम साफ कर. सायलीने त्याचा हात धरून खोलीत नेले आणि डेटॉल आणि कापूस घेण्यासाठी धावली. तिचे डोळे भरून आले होते. तुम्ही कोणाशी भांडून आले? तू वेडी आहेस का? इथे कोणाला ओळखतो मी भांडायला? मी पडलो आणि जखमी झालो. कसे पडला? तुमच्या डोक्याला दुखापत झाली आणि कुर्त्याला इतकं रक्त लागलं आहे. तुमचा कुर्ता काढा. आताही कुठे जखम आहे का पाहू. तू माझे कपडे अधूनमधून का काढायला सांगते? मला तुझा हेतू योग्य वाटत नाही. मी तुम्हाला एकदा सांगितले ना, तुमचा कुर्ता काढा, तर लवकर काढा. अरे मी म्हणतोय ना, काही ना दुखापत झाली नाही. सायलीने जबरदस्तीने त्याला कुर्ता काढायला लावला. तो एकदम बरा होता. त्याला अजिबात दुखापत झाली नव्हती. आदित्य उभा राहिला. त्याची छाती सायलीच्या चेहऱ्यासमोर आली. आता मन भरेपर्यंत पहा आणि जेव्हा तुला समाधान वाटेल तेव्हा दुखापतीवर औषध लाव. सायलीने त्याला छातीवर धक्का देऊन बेडवर बसवले आणि पटकन डेटॉलने जखम साफ करू लागली. आदित्य लहान मुलासारखा डोळे मिटून बसला होता. तोपर्यंत तिच्या आईने एका भांड्यात हळदीची पेस्ट आणि एका मोठ्या ग्लासात दूध आणले. सायलीने दारातून वस्तू घेतल्या. आई, तू विधी पूर्ण होऊ दे. हे एकदम बरे आहेत. तिने एक कटोरा बेडवर ठेवला आणि दुधाचा ग्लास आदित्यच्या हातात दिला. हे काय आहे? हळदीचे दूध आहे. पटकन प्या. अरे मला दूध नाही आवडत. जास्त छोटं बाळ बनण्याची गरज नाही. नाक बंद करून एका घोटात प्या. आदित्य तोंड वाकडं करून दुधाच्या ग्लासकडे बघत होता. सायलीने कपाळावर हळदीची पेस्ट लावायला सुरुवात केली. यामुळे लवकर जखम बरी होईल. दगडाचा मार लागल्याने कपाळाला सूज येऊ लागली होती. सायली अगदी हलकेच पेस्ट लावत होती. आदित्यला खोडकर विचार आला. त्याने पटकन वाटीतून हळद काढली आणि सायलीच्या गालापासून तिच्या छातीपर्यंत बोटांनी ठसे उमटवले. नीताला बाहेर हळद लागत होती. नववधूचा रंग उजळला जात होता. त्या बंद खोलीतही नकळत खऱ्या प्रेमाचा एक विधी पूर्ण झाला होता. प्रेमाचा रंग चढत होता. ती हळद त्यावेळी प्रेमाचा संदेश देणारी होती. त्या प्रेमाचा ज्याने 2 हृदये काबीज केली होती. सायली खूप प्रेमाने त्याच्या डोक्याला फुंकर घालत होती आणि आदित्य बेडवर तिच्या कमरेवर हात लावून लहान मुलांसारखा तिचं फटकारणं ऐकत होता. आता तुम्ही कुठेही बाहेर जाणार नाही. हे शहर नसून गाव आहे. इथे रस्ते खडबडीत आहेत. इकडे खडे दगडे पडलेले आहेत. डोळे वर करून चालाल तर दुखापत होईलच ना. आदित्यने त्याचा चेहरा तिच्या पोटावर ठेवला. त्याचा श्वास सायलीच्या पोटाला गुदगुदऱ्या करत होता. तिने खांद्याला धरून त्याला सरळ केले. चला, आता झालं. मी आता ठीक आहे. मी बाहेर जात आहे. तिकडे बरेच लोक माझी वाट पाहत असतील. आदित्यच्या डोळ्यात शरारत होती. आदित्य उठून दाराकडे धावला. कुर्ता घालाल की असेच जाल? जास्त सलमान खान बनण्याची गरज नाही. आदित्यला आठवलं की त्याने कुर्ता घातला नव्हता. त्याने पलंगावर पडलेला कुर्ता पटकन उचलला, घातला आणि निघून गेला. शेवटी तो आपल्या मेहुण्यांना जास्त वेळ थांबवू शकत नाही. त्याला जखमी झालेल्या पाहून बिचाऱ्या मुली स्वतः जखमी झाल्या होत्या. आदित्य निघून गेल्यावर सायली खोलीतच बेडवर बसली. ती कोणत्या विचारात मग्न होती माहीत नाही. ती तिथून उठली आणि थेट मिलवर बसलेल्या सुयशकडे गेली. शांतपणे कुठेतरी हरवलेल्या सुयशला अचानक तिला पाहून धक्काच बसला. काय झालं? काय झालं? ते मलाही जाणून घ्यायचं आहे. सायली समोरच्या स्टूलवर बसत म्हणाली. काय 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 झालं? तुला काय म्हणायचंय? म्हणजे दगडावर बिगडावर पडले नाही. कुर्त्यावर थोडीही धूळ नव्हती.
असं कुणी पडतं का जमिनीवर? मला खरं सांग. जे काही सांगितलं ते खरं आहे. ते दगडावर पडले होते तेव्हा त्यांचे डोके फुटले आणि दुसरे काही नाही. सायली उठली आणि त्याला मारायला धावली. तुला अशी चपराक बसेल की झिंजिन्या येतील. जिजाचा चमचा. बानू, तुला खरं सांगितलं तर जिजाजी मला आणि काका मला ओरडतील. म्हणजे वेगळी गोष्ट आहे. तुला हे ओरडतील म्हणजे गोष्ट काही वेगळीच आहे ना. सुयश डोळे खाली करत म्हणाला, तो 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 बब्बन भेटला होता. सायली जिथं होती तिथंच उभी राहिली. मग ती धावत सुयशजवळ उभी राहिली. त्या हरामखोराने ह्यांना मारले. त्याची हिंमत कशी झाली यांच्यावर हात उगारला. त्याचा तर जीव घेईन मी. हसत हसत सुयशने सायलीचा हात धरला आणि तिला स्टूलवर बसवले. आता तुला कळलं आहे तर एक मजेशीर गोष्ट ऐक. आज जिजूंनी त्या मोकळ्या बैलाची जी धुलाई केली आहे ना, की पुढच्या 7 जन्मात तो कुडकुडत जन्म घेईल. शपथ. काय खरंच यांनी त्याला मारलं का? आणि दुसरं काय बानू, तू पाहिलं असतंस एकदा तर त्यांनी 3-3 जणांची एकसाथ कशी धुलाई केली आणि मग त्या चौघांना ठोके मारून आणि आम्ही चौघांची थोबाडं खराब केली. मीही त्यातला एकाला बदडले आणि यांना जखम कशी झाली. निघून जात असताना बब्बनने त्यांच्या डोक्यावर दगड मारला. जिजूंनी त्याचा जीव घेतला असता. मग मला वाटलं प्रकरण कोर्टात जायला नको म्हणून मी त्यांना परत आणलं. सायली विचारात हरवली होती. पण बानू, आज पहिल्यांदाच कोणीतरी त्या टुक्कारला त्याची लायकी दाखवली. सायली उठली आणि निघू लागली. अरे बानू, तू जिजाला काही बोलू नकोस. त्यांनी मनाई केली होती. घरी सांगितलं तर घरातलं वातावरण बदलेल. लग्न घर आहे, सगळं नीट निपटावं. आणि तू त्यांच्याशी सहमत झाला. बब्बनला तू चांगला ओळखतोस का ते? शहरातून इकडे येऊन 2 दिवस झाले नाहीत आणि हिरोगिरी सुरू झाली. बब्बन हा काय बैल आहे. त्याने पिस्तूल वापरले असते तर. सुयश खिन्नपणे डोकं टेकवून बसला. सायलीने प्रेमाने डोके वर केले. तुला कुठे जखम तर झाली नाही ना? नाही, मी एकदम ठीक आहे. एक गोष्ट सांगतो बानू, आज जिजाला काही झालं असतं तर मी घरी परत आलो नसतो. मी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली असती. सायलीने अतिशय प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. पुन्हा असं काही बोलू नकोस. देवाने मला एकच तर भाऊ दिलाय. मी तुला काहीही होऊ देणार नाही. सुयशच्या डोळ्यात पाणी आले. सायली आत गेली. गोपींमध्ये बसलेले आदित्य बाबू आकर्षणाचे केंद्र बनले होते. सायलीने त्यांना दुरूनच एक फ्लाइंग किस दिला आणि खोलीत पळाली. आदित्यचा फोन बेडवर पडलेला वारंवार वाजत होता. कुर्ता काढताना तो पडला असावा. सायलीने फोन उचलला. वेदिका नाव येत होते. सायली फोन घेऊन आदित्यजवळ पोचली. आदित्यने थोड्या वेळाने फोन करायला सांगून फोन कट केला. रात्री आदित्य खूप बेचैन झाला. त्याच्या डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या. कपाळ खूप सुजले होते आणि वेदना इतकी तीव्र होती की वेदनेने झोपेत व्यत्यय येत होता. त्याला सायलीला उठवायचे होते आणि वेदनाशामक औषध मागवायचे होते. पण पेनकिलरच्या नावाखाली इथे फक्त हळदीचे दूध प्यायला मिळेल याची त्याला पूर्ण खात्री होती. बिचारा आदित्य. त्याला खूप आठवण येत होती घराची, नाही बारची. यावेळी फक्त एक पेन मिळाला अशा वेळी तर सगळ्या वेदनांचा शेवट होईल. या जगात यापेक्षा चांगले वेदनाशामक औषध नाही. हृदयाचे दुखणे असो किंवा शरीराचे दुखणे, ते या जादूच्या औषधाने क्षणार्धात दूर होऊ शकते. आणि आदित्यसारखा माणूस जो रोज रात्री पिऊनच झोपायचा. 3 दिवस त्याने वासही घेतला नव्हता. आज तृष्णा खूप वाढली होती. काय करायचं? इथे कुठलीही व्यवस्था करता येत नाही. रात्र खूप झाली आहे. गावात विस्की कुठे भेटत असेल? सुयश रोज शहरात जातो. मला आठवण राहत नाही, नाहीतर मी ते त्याच्याकडून मागवले असते. आता एवढ्या उशिरा काय करायचं? डोकेदुखी त्याला दुसरा काही विचार करू देत नव्हती. परिस्थिती अशी होती की सायलीच्या ऐवजी व्हिस्कीची बाटली शेजारी बेडवर दिसत होती. आदित्य उठून बाहेर आला. सगळे झोपले होते. हळूच दार उघडून बाहेर आला. सुयश बाहेर कॉटवर बसला होता, झोपला होता. आदित्यने त्याला हलवले. त्याने वेदनेने डोके धरले होते. काय झालं जिज्जा? काही पाहिजे का? हो पाहिजे तर. पण इथे मिळते का? तुम्हाला काय पाहिजे मला सांगा तर. जर माझ्या आवाक्यात असेल तर मी ते आत्ता तुम्हाला आणून देतो. यार, माझं डोकं दुखत होतं तर काहीतरी. ठीक आहे,
इथे एक मेडिकल स्टोअर आहे, ते आत्ता बंद असेल, पण मी जाऊन ते उघडून औषध घेऊन येतो. अरे गप्प बस, जेवढं बोललो तितकंच ऐक. मला औषधाची गरज तर आहे, पण त्या नाही. म्हणजे? आदित्यने प्यायचा इशारा केला. दारू? मिळेल का? काय पाप करायला लावणार का जिज्जा? पंडितजींच्या घरात दारूची चर्चा? छी छी, मी पंडितजींना थोडी प्यायला देत आहे. मी पिणार. यार, मला वेदना सहन होत नाही. समजावून घे. खूप पुण्य मिळेल एखाद्या दुःखी माणसाचे दुःख दूर केल्याने. देव तुला स्वर्गात जागा देईल. आदित्यने आता इमोशनल ब्लॅकमेलिंगचा अवलंब केला होता. दारू पाजून पुण्य थोडी मिळणार जिज्जा. पाहिजे तर औषध घेऊन येतो. ठीक आहे, एक गोष्ट सांग. म्हणत आदित्य सुयशच्या शेजारी कॉटवर बसला. सुयश संकोचून खाली उतरला आणि खाटाखाली बसू लागला. तू तिकडे कुठे जात आहे? इथे बस. तुमच्या बरोबरीने कसे? का? तू गाडीत तर बरोबरीनेच बसला होतास ना? सुयश शांतपणे उठला आणि कॉटवर बसला. हो तर मला सांग, भगवान श्रीकृष्णाने गीतेत काय म्हटले आहे? काय म्हणाले जिज्जा? श्रीकृष्णाजींनी म्हटले आहे, परहित सरिष धर्म नाही भाई, परपीडा अधमाईच्या बरोबरीने नाही. एक ओळ बोलायला पण त्याने पंडितजींनी सकाळी पाठवलेला संदेश उघडून वाचला होता. सुयश डोकं खाजवू लागला. पण जिजा, हे तुळशीदासजींनी रामचरित मानसात सांगितले आहे. यावेळी डोके खाजवण्याची वेळ आदित्यची होती, जो स्वतः श्रीकृष्ण समजून ज्ञान वाटप करत होता. हो ठीक आहे. मग काय? आता सगळे एकच गोष्ट सांगतात. त्याचा अर्थ काय माहीत आहे का? हो नक्कीच. तुळशीदासजी म्हणतात की या जगात इतरांचे भले करण्यापेक्षा मोठा धर्म नाही आणि कुणाला दुखावण्यापेक्षा मोठा अधर्म नाही. हो, मला सांग, यावेळी कोणाला वेदना होत आहेत? तुम्हाला. म्हणजे तू माझे दुःख दूर केले तर तुझा धर्म राहील की जाईल? नक्कीच राहील. आणि जर याच दुःखात सोडले तर देव ते पुण्य मानेल की पाप? मग सांग काय करणार? आत्ताच्या आत्ता तुम्हाला आणून देणार. मग ठेका उघडायला का लागेल? इथेच थोड्या अंतरावर आहे. सुयश नुकताच निघायला वळला होता. ऐक, व्हिस्की मिळाली तर? जिजा म्हणाल तर आत्ता शहरात जाऊ का? पण पाप नको. आत्ता इथे फक्त देशी मिळेल. जे मिळेल ते आण. आदित्यने पटकन त्याच्या पर्समधून 500 रुपयांच्या 2 नोटा दिल्या. हे खूप आहे जिजा. बाकी तू स्वतःसाठी थंड पेय विकत घेऊन पिऊ शकतो. आहो पण लवकर घेऊन ये. काही वेळातच सुयश 2 बाटल्या घेऊन हजर झाला. आदित्य त्याच्या गाडीत बसला, एसी चालू केला आणि दोन्ही बाटल्या खाली गटकल्या. आता नशा अंगावर चढून बोलत होती. गाढवाच्या डोक्यातील शिंगाप्रमाणे वेदना गायब झाल्या होत्या. पण अगदी नीटनेटके झालेले आदित्य बाबू आता अजिबात शुद्धीवर नव्हते. सुयशने त्याचं तोंड बंद करून कसे तरी ओढत सायलीच्या खोलीच्या उंबरट्यावर नेले आणि दरवाजा बंद केला. पण आता त्याच्या छातीत धडधडत होतं की आपण जिज्याला प्यायला आणून दिली. हे जर कोणाला कळलं तर त्याला मारहाण होईल. बिचारा शांतपणे खाटावर जाऊन झोपला. इकडे आदित्यने रूमवर पोचताच लाईट ऑन केली. सायली तशीच अस्तव्यस्त पडली होती. तिला झोपल्यावर तिच्या कपड्यांची सूद राहत नव्हती. आदित्य तिच्याजवळ गेला आणि तिच्या दिशेने तोंड झुकवत म्हणाला, अय, तू अचानक एवढी कशी बदललीस? सांग ना. रोज तू मला श्रीदेवीसारखी दिसत होतीस, आज तू मला एंजेलिना जोली का दिसत आहेस? त्याने सायलीच्या चेहऱ्यावर बोटे फिरवायला सुरुवात केली. या अशा अवस्थेत रोज झोपते? तू माझ्या संयमाची परीक्षा घेत आहेस ना? मी शपथ घेऊन सांगतो, ज्या दिवशी तू पूर्णपणे माझी होशील ना, सगळा बदला घेईल. सायलीने कूस बदलली. त्यानंतर आदित्य परत तिच्या चेहऱ्यासमोर बेडवर बसला. अरे ऐक ना माझ्या प्रिय बानो, मला तुला एक गोष्ट सांगायची होती. आय लव्ह यू सो मच माझ्या प्रिये. तुझ्यात माझा जीव बसायला लागला आहे. आज तो हरामखोर बब्बन म्हणाला की तू त्याचं पहिलं प्रेम आहेस. माझ्या अंगाला आग लागली होती. मी तुझ्या भोलेबाबांची शपथ, त्याचे दोन्ही पाय तोडून त्याला तिथे फेकून द्यावं असं वाटलं. माझ्या तोंडावर माझ्या बायकोवर प्रेमाचे दावे करत होता हरामखोर. त्याने सायलीच्या हाताचे चुंबन घेतले. सायली जणू काही गोड स्वप्न पाहत असल्यासारखी हसली. ती परत फिरली तेव्हा साडीचा पल्लू खाली घसरला. तसेही आदित्य बापू शुद्धीत नव्हते. हे तू एवढी हॉट का आहेस?
कोणतेही शॉर्ट कपडे न घालता ही तू माझ्या हृदयात घर करतेस. सांग मला, एवढ्या सेक्सी पद्धतीने कोण साडी नेसतो? मला माहीत आहे, नाही, मला खात्री आहे की तू तुझ्या या कृतींमुळे एक दिवस माझे ब्रह्मचर्य भंग करशील. त्याच्या या बोलण्यावर सायली हसायला लागली. हे तू जागी आहेस? आदित्यने तिला डोळे विस्फारून विचारले. आदित्यने रूमची लाईट लावली तेव्हाच सायलीला जाग आली होती. अरे, तू चीटिंग करत आहेस, परत झोपी जा. आदित्य दारूच्या नशेत नाचत होता. तुम्ही पिली आहे का? आदित्य डोके झुकवत आणि हाताने इशारा करत म्हणाला. बस एवढीच. नाही, त्याहूनही कमी, खरंच. इथं बाटली कुठून मिळाली तुम्हाला? आदित्य सायलीच्या खांद्यावर पडला. तुझा भाऊ खूप चांगला आहे सायली, माझा मेहुणा, या जगातला सगळ्यात चांगला मेहुणा आहे. हो तर सुयशने आणून दिली. तू त्याला शिव्या देणार नाहीस, तुला तुझ्या कुंकवाची शपथ. सायलीने आदित्यला मारायला थोडा हात वर केला होता आणि तो बेडवर लोळत झोपी गेला. सायलीने सर्व ऐकले होते. दारूच्या नशेत का होईना तिच्या नवऱ्याचे तिच्यावरचे प्रेम. ती खूप खुश होती. झोप तर डोळ्यांपासून कोसो दूर गेली होती. ती फक्त नवऱ्याकडे बघत होती. गच्चीवर जाऊन तिचा नवरा तिच्यावर प्रेम करतो असे जोरजोरात ओरडावे असे तिला वाटले. आनंदाने ती बेडवर उशीला घट्ट मिठी मारून बसली. मग हळूच उशी बाजूला ठेवली आणि आदित्यच्या छातीवर डोकं ठेवून ती झोपली. आदित्यनेही तिला त्याच्या कुशीत घेतले. सायलीला खोलीच्या छतावरच चंद्र आणि तारे दिसत होते. तिचं मन करत होतं आदित्यसोबत कुठल्या तरी दूरच्या जगात जावंसं वाटलं, जिथे तिच्या आणि त्याच्या प्रेमाशिवाय कोणीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीने चप्पल घेऊन सुयशला संपूर्ण अंगण फिरवले, पण ते कोणाला समजू शकले नाही काय झालं. रात्री दारूच्या नशेत असताना आदित्यने तिला तिच्या कुंकवाची शपथ दिली होती की सुयशला शिवीगाळ करणार नाहीस. म्हणून सायली हसत हसत त्याला चपल्याने मारायचा प्रयत्न करत होती. शिव्या द्यायच्या नाही अशी शपथ दिली होती, ना की चप्पल मारायची. अरे बानू, वेडी झाली आहेस का? चप्पल खाली ठेव, सगळं गाव बघत आहे. तू त्यांना बाटली का दिलीस? जिजाजी वेदनेत होते आणि तुळशीदासजींनी सांगितले आहे की कोणत्याही जीवाला वेदना देणे हे पाप आहे. मला पापाचा भाग बनायचे नव्हते. आणि हे ज्ञान तुझ्या बटाट्यासारख्या डोक्यात कोणी भरले? जिजाजीने. तेच म्हणत होते, मी फक्त धर्म पाळत होतो. तुझ्या जिजाने आयुष्यात कधी रामचरित मानसचा र तरी वाचला आहे का? वाचलं तर असेल, म्हणूनच काल मला इतकं छान समजावलंय. सायली धावत तिच्या खोलीत गेली. आदित्य बेडवर बसून त्याचा फोन पाहत होता. तिने फोन हिसकावून बाजूला ठेवला आणि म्हणाली, रामायण कोणी लिहिले? अशा अचानक विचारलेल्या प्रश्नाने आदित्यला जरा धक्काच बसला. लवकर, मी तुम्हाला काही विचारलं आहे. आदित्य डोके खाजवू लागला. रामजींनीच लिहिलं असेल आणि गीता हे नक्कीच कृष्णाजींनी लिहिले असेल. तुम्ही रात्री सुयशला जे दिव्यज्ञान दिले होते ते तुम्हाला कुठून मिळाले? आदित्यने जीभ चावली. त्याचे रहस्य उलगले होते. तुझ्या वडिलांनी काल सकाळी व्हॉट्सॲपवर मेसेज केला होता. रात्री माझ्या कामी आला. सायलीने त्याला धक्का देऊन बेडवर पाडले. काल रात्री तुम्ही काय बोलले ते आठवते? काय बोललो? काही वाकडं तिकडं तर नाही बोललो? ही माझ्या भाषेची नक्कल करताय का? त्यासाठीही मला तुझ्याकडून परमिशन घ्यावी लागेल का? सायलीने हसून तिचे डोके त्याच्या छातीत लपवले. आदित्य हसला आणि तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवू लागला. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज संध्याकाळी मेहंदी आणि संगीत सोहळा होणार होता. आदित्यचं काही विशेष काम नव्हते, पण आता तो गावात खूप एन्जॉय करू लागला होता. काही दिवसातच त्याला गाव इतकं आवडू लागलं की घरी जावंसं वाटलं नाही. त्याने अक्षयला फोन केला. तू उद्या येणार आहेस ना? हो बाई, मी आजच माझ्यासाठी कपडे घेतले आहेत. हो, का नाही? घोडीवर तर तूच बसशील ना. माझीही वेळ येईल. मी तुला माझ्या लग्नात बोलवणारच नाही. आदित्य हसायला लागला. आणि तुझी विषारी शायरी ऐकून वेदिका मेली तर नाही ना? शुभ शुभ बोल भाई, मला अजून 10-12 मुलांचा बाप व्हायचा आहे. आदित्यला हसू आवरत नव्हते. ठीक आहे, माझा ऐक. बोल. माझं एक काम करशील का? बोल. उद्या येशील तेव्हा बारमधून व्हिस्कीच्या 2 बाटल्या आईस बकेटमध्ये घेऊन ये. मला काय मिळेल त्या बदल्यात? एक जोरदार कानाखाली मिळेल. जर नाही आणल्या तर? यार,
कधीतरी माझ्या फायद्याबद्दल बोलत जा. मला सांग, तुला काय हवंय? पहिलं तर पगारात 20% वाढ, कारण मी कंपनीत पूर्ण 10 दिवस काम केले आहे. दुसरे, तू माझी वेदिकाकडे प्रशंसा करशील आणि तिला सांग की मी किती सक्षम आहे. तू राहू दे, मी पप्पांना सांगेन, ते विस्की आणतील. तू मजा कर. 10 दिवस झाले काम करत आहे आणि तुला 20% पगार वाढ हवी आहे. आरशात चेहरा पाहिला आहे का तुझा? अरे अरे माझ्या लाडक्या भाऊ तर नाराज झाला. ठीक आहे, पगाराचा मुद्दा राहू दे. तू वेदिकाकडे माझी प्रशंसा करू शकतोस ना? प्लीज माझ्या प्रिय भाई. ठीक आहे. ऐक, 1 बाटली ओडका पण टाक. तुझ्या सासऱ्यांना गावात तुझ्यासाठी बार बांधायला का नाही सांगत? ते पंडितजी आहेत यार, स्वतःच माझा आणि सायलीचा घटस्फोट करतील. जर माझी पंडिताईन माझ्यापासून दूर गेली तर मी मरेल. दोघेही हसली. आदित्यने अक्षयचा कॉल ठेवताच त्याच्या फोनवर वेदिकाचा कॉल येऊ लागला. आदित्यने थोडा वेळ पाहिला आणि मग फोन डिस्कनेक्ट केला. घर सजवले होते. उद्या लग्नाची वरात येणार होती. संपूर्ण घर फुलांच्या माळांनी आणि विजेच्या झुमरांनी चमकत होते. घराच्या प्रत्येक खोलीच्या दारावर आंब्याच्या पानांपासून बनवलेले वंदनवार टांगले होते. सायली, तिची आई आणि काकू नीताचे कपडे आणि दागिने सुटकेसमध्ये पॅक करत होत्या. नीताला सकाळीच मेहंदी लावायला सुरुवात केली होती. सायली आज जास्तच बिझी होती, इतकं की सकाळपासून दुपार झाली होती, पण ती एकदाही तिच्या खोलीत आली नव्हती. आदित्य पुन्हा पुन्हा बाहेर यायचा आणि डोकवायचा. सायली नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असायची. आदित्यमध्ये जितका संयम कमी होता तितकाच राग जास्त होता. आज सायली त्याला एकदाही कॉफी विचारायला आली नव्हती. त्याला खूप राग येऊ लागला होता. कदाचित जावई बराच काळ सासरच्या घरी राहिल्यास हे गणे निश्चितच आहे. सायली कामात व्यस्त असल्यामुळे सायलीची आई सकाळपासून 4-5 फेऱ्या मारून जावयाला काय हवंय काय नको ते विचारून जात होती. आदित्यने परत एकदा बाहेर डोकावले. हातात कॉफीचा कप घेऊन सायली त्याच्या दिशेने येत होती. आदित्य बाबूने तोंड फुगवून कपडे ट्रॉली बॅगमध्ये भरायला सुरुवात केली. अरे काय झालं? कुठे जात आहात का? घरी. का? आता विजेचाही त्रास नाही. आता काय झालं का? तिच्याकडे नमता रागाने चेहरा करत आदित्य कपडे भरत होता. तो वळताच सायलीने संपूर्ण बॅग उलटवली. मला सांगा तुम्हाला काय हवंय? ठीक आहे, कॉफी प्या, मन थंड होईल. आदित्यला हेच हवे होते. सायलीचे अटेन्शनशिवाय 1 मिनिटही त्याचा जात नव्हता. आणि आता जेव्हा त्याला हवे ते मिळत होते तेव्हा तो आणखी नखरे दाखवायला लागला. माझी बॅग का उलटवली? मी निघालो आहे. मला वाटत नाही की माझी इथे कोणाला परवा आहे. अरे माझ्या भोलेनाथ, राग तर नेहमीच तुमच्या नाकावर असतो. कोण म्हणाले तुमच्या इथे असण्याने कोणाला काही फरक पडत नाही? तुम्हाला माहीत आहे, तुम्ही इथे आल्याने माझी इज्जत वाढली आहे. सायली मागून तिचे हात आदित्यच्या छातीभोवती धरून म्हणाली. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्ही गेलात तर मीही तुमच्यासोबत येणार. लग्न माझ्याशिवाय होईल. आदित्य हसत होता. त्यालाही विनाकारण रागवायचं होतं आणि मग सायलीने त्याला मनवायलाही हवं होतं. एवढ्या दिवसात सायलीसुद्धा माहीर झाली होती त्याचे नखरे सांभाळायला. दुपारचे 12 वाजले होते आणि तू एकदाही खोलीत डोकवायला आली नाहीस. अहो, आज संध्याकाळी मेहंदी सोहळा करायचा आहे ना. सगळी कामं पटकन उरकायची आहेत. रात्री काही होणार नाही आणि उद्या लग्नाची वरात यायची आहे, तेव्हा समजून घ्या. तर आता काम नाही आवरले तर कसे होईल? आदित्यला तिचं बोलणं समजत होतं, पण तरी तो छोट्या मुलासारखा फुगून बसला होता. सायलीने त्याला सोडून जावे असे त्याला वाटत नव्हते, पण कसेबसे त्याची समजूत काढल्यानंतर सायलीने त्याला सुयशच्या हवाले केले. हे सुयश यांना शेतात फिरायला घेऊन जा. रिकामे मन सैतानाचे घर बनते. काय बोललीस? पुन्हा बोल. आदित्य तिच्याकडे बघत म्हणाला. मी म्हणाले, सुयश दिवसभर गिरणीत बसून भोजपुरी चित्रपट पाहतो. जा आणि त्याच्यासोबत फिरून या आणि त्याला 4 कामाच्या गोष्टी शिकवा. सायलीने तिची पाठ आदित्यकडे वळवली आणि दातांमध्ये जीभ चावली.
आता आदित्य बाबू पुन्हा आपल्या मेहुण्यासोबत निघून गेले. दोघेही शेतात जात होते आणि सुयश त्याला पीक आणि शेतीबद्दल समजावून सांगत होता. जणू काही भविष्यात आदित्यला शेती करायची आहे. तेवढ्यात त्याची नजर आदित्यच्या मनगटाच्या घड्याळावर पडली. अहो जिजाजी, असे घड्याळ का घालता जी वेळ दाखवत नाही? आदित्यने स्मार्ट घड्याळ घातले होते. आदित्यने बाजूचे बटन क्लिक केले आणि त्याला वेळ दाखवली. अच्छा, लुकलुक करणारं घड्याळ आहे. आमच्या इथे होळीच्या जत्रेत अशी घड्याळं खूप विकली जातात. छोटी मुलं खूप विकत घेतात. त्याच्या 50,000 रुपयांच्या घड्याळाचा स्वस्तात जो अपमान झाला होता, त्यानंतर त्याचे मन म्हणत होते, एकतर ते घड्याळ काढून गंगेत फेकून द्यावे किंवा सुयशला त्यात बुडवावे असे त्याला वाटले. मग तो सुयशला सांगू लागला की हे जत्रेत मिळणारे लुकलुक घड्याळ नाही. मला हवे असल्यास मी फोन न उचलता या घड्याळातून माझे कॉल अटेंड करू शकतो. याशिवाय तुमच्या सभोवतालचे तापमान काय आहे, तुम्ही आता किती पावले चालला आहात, हे घड्याळ तुमच्या नाडीचेही मोजमाप करते. नाडीचे? ते कसे? आदित्यने बँड काढून त्याच्या हातावर बांधलं आणि स्वाईप केलं. घड्याळाने लगेच त्याचे पल्स रेट काउंट करून सांगितला. सुयशचे डोळे मोठेच्या मोठेच राहिले. प्रथमच त्याने टचस्क्रीन असलेले घड्याळ पाहिले. जिजा, हे खूप छान घड्याळ आहे. उद्या शहरातून मी पण आणेल. कितीला येईल? 50,000. बिचारा सुयशचा चेहरा सांगत होता की तो एवढा पैसा वर्षभरात वाचवू शकणार नाही. आदित्यने त्याचा चेहरा वाचला होता. विषय बदलत सुयशच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला सांग, काल आम्हाला कारखान्याच्या जमिनीजवळ जी मुलं भेटली होती ती कोण होती? तुम्ही ज्या काळ्या चष्मेवाल्याला काल पहिल्यांदा पकडलं होतं, तो इथला एका जमीनदाराचा मुलगा आहे. त्याचं नाव तो एक नंबरचा बदमाश आहे. बिचारा जमीनदार साहेबही आपल्या मुलाच्या प्रेमात धृतराष्ट्र होत आहे. कोण धृतराष्ट्र? तोही याच गावचा आहे. अरे, धृतराष्ट्र दुर्योधनाचे वडील. जाऊ द्या. आदित्यला वाटले दुर्योधन हा देखील पंडितजींच्या ओळखीचा एक असावा. सगळं समजल्यासारखं त्याने होकार दिला. सायलीबद्दल उलटपालट का बोलत होता तो? बानू कॉलेजला गेल्यापासून तो तिला त्रास देत होता. एके दिवशी त्याने लग्न कर म्हणाला, नाहीतर अख्ख्या बाजारातून उचलून घेऊन जाईल असे सांगितले. बानूने त्याला थप्पड मारली. तेव्हा परिस्थिती आणखीनच बिघडली. पंडितजी घाबरले. सरळ मानसिक लढाईवर विश्वास नाही करत आणि बानूची भीती वाढ लागल्यावर त्यांनी महाविद्यालयात तिचे जाणे बंद केले. मुलीची जात उचनीच झाली तर त्याने तोंड कोणाला दाखवले असते? अरे वेडे झाले का तुम्ही लोक? पोलिसात तक्रार का नाही केली? कोणी असे कसे उचलून नेऊ शकते? बापाची जहागीर आहे का? काका तक्रार करणार होते, पण जमीनदार साहेबांनी घरी येऊन हातपाय जोडले. त्यांनी बब्बनसाठी बानूचा हातही मागितला होता, पण त्याची अवस्था बघून पंडितजींनी हात जोडले. जमीनदारजी खूप चांगला माणूस आहे, पण मुलासमोर ते हारतात. आता तुम्हीच सांगा, आपल्या सख्ख्या मुलीला बहिणीच्या घरी पाठवले कारण बब्बनच्या कृत्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये. तर मग तुम्ही तुमच्या सुनेला कितपत साथ देऊ शकाल? काय, असे पण बाप आहेत? आणि अजून काय जिज्जा, प्रत्येक वेळी मुलाला वाचवतात, कधी पैसे देऊन तर कधी काकांसारखे असेल तर हातपाय जोडून. त्या हरामी बब्बनचं तर काहीतरी करावे लागेल. मला एकदा चव्हाण साहेबांना भेटायचे आहे. तू मला भेटायला नेशील का? हो नक्कीच, पण बब्बन घरी नसताना. ठीक आहे, मग आता घरी जाऊया. दोघेही घरी परतले. दारात अर्ध्या हाताला मेहंदी लावलेली नीता हसत हसत त्यांच्याकडे धावत आली. अभिनंदन जिज्जा, तुमचे प्रमोशन झाले आहे. तुम्ही बाप होणार आहे. आता मला लवकर सांगा, गुड्डा येईल की गुडिया? आदित्यला धक्काच बसला. सारं जग फिरल्यासारखं वाटत होतं. घरात एकच गोंधळ उडाला होता. सायलीला चक्कर आली आणि बेहोश झाली. तिच्या आईने तिला खोलीत झोपावले. आदित्य घाबरला आणि धावत खोलीत गेला. तो सायलीच्या डोक्याला हात लावू लागला. काय झालं हिला? आदित्य जरा काळजीत होता. सायलीच्या आई, काकू आणि नीता हसत उभ्या होत्या. जणू काही त्यांना डोळ्यांनी आदित्यला काही समजवायचं होतं. त्यांच्या या कृतीने आदित्यला चीड येत होती. त्याला माहीत होते की असा विचार ते करत होते. तसे काही नाही,
आणि वर त्याला रागही येत होता. शेवटी त्याने आपला राग नियंत्रित केला आणि सायलीच्या आईला विचारले, तिने सकाळी नाश्त्यात काय खाल्ले होते? मला माहीत नाही. आज मला इतकं काम होतं की मी बघू शकले नाही. तेवढ्यात नीता बोलली, कदाचित तिने आज काही खाल्ले नसेल. नाश्ता तयार होता त्यावेळी ती काही काम करत होती. त्यानंतर मी पाहिले नाही. आदित्यचा राग पुन्हा वाढला, पण कसा तरी त्याने मुठी आवळून आपला राग नियंत्रित केला. आदित्यची वृत्ती पाहून सगळ्यांचेच हसू विरले होते. मम्मा, हे काही आवश्यक नाही. ती प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळेच ती बेशुद्ध पडली. तिचे शरीर बघा, ती खूप बारीक आहे. वर ती दिवसभर एका पायावर धावत राहते आणि तेही जर दिवसभर काही खाल्ले नाही तर नक्की चक्कर येईल. खूप ऊन पण आहे. तिला डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे. आदित्यने पटकन कूलर चालू केला आणि नीताला लिंबू पाणी आणायला सांगितले. तो सायलीचे तळवे आणि हात जोराने चोळत होता. सायलीची काकू सायलीच्या आईकडे गेली आणि हसत म्हणाली, एवढा प्रेमळ आणि काळजी घेणारा नवरा आमच्या नीताला मिळाला तर आमच्या बिट्टूचे नशीबही मोकळे होईल. सायलीच्या आईला आपल्या मुलीच्या नशिबाचा अभिमान होता. आदित्यचे हात थांबले, डोळे लाल झाले आणि त्यात पाणी वाहू लागले. प्रेम आणि काळजी. आजच्या आधी मी सायली आणि तिच्या त्रासाबद्दल कधी विचार केला होता? ही कसली मुलगी आहे? तिने कधी तिच्या आईला माझ्या वागण्याबद्दल सांगितले नाही. तिने हे देखील सांगितले नाही की तिच्या आणि माझ्यात कधीच नवरा बायकोचे नाते नव्हते. मला नेहमी तिच्या घरच्यांसमोर चांगले दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी तिच्याबरोबर जे काही केले आहे मी त्याची भरपाई कशी करू शकतो? मी कसे तिच्या आईला विश्वास देऊ की आजच्या नंतर त्यांच्या मुलीला माझ्यामुळे कोणताही त्रास होणार नाही? मी काय करू? सायली, उठ, माझ्याशी बोल. काही वेळ हाताच्या तळपायाला चोळल्यानंतर सायलीला शुद्ध येऊ लागली. आदित्य त्याच्या मांडीवर तिचे डोके ठेवून प्रेमाने हात फिरवत होता. अगं आई, मी चुलीवर दूध तापायला ठेवले होते. आटून न जावे. सायली बेडवरून उडी मारून किचनकडे पळणार होती. तेवढ्यात आदित्यने तिचा हात घट्ट पकडला. इथे शांत बस. मी सांगेपर्यंत तू कुठेही जाणार नाहीस. ती शुद्धीवर येताच तिची आई तिच्याकडे धावत पलंगावर गेली. ती खाली बसली आणि तिच्या कानात कुजबुजायला लागली. तिचे बोलणे ऐकून सायलीचा झुकलेला चेहरा लाजेने लाल झाला, पण तिने स्वतःच नकारार्थी मान हलवून आईला सर्व स्पष्ट केले. आदित्यने त्याच्या डोक्याला जोरात मारलं. तो अजूनही चिडचिड करत होता. प्रत्येकजण अजूनही तिच्या कमकुवतपणाला तिची गर्भधारणा मानून जबरदस्तीने खुश होत होते. खरं मम्मा, प्लीज मला जेवण पाठवा. मला खूप भूक लागली आहे, आदित्य म्हणाला. मी घेऊन येते आत्ता, सायली हळूच बोलली. ती उठण्याआधीच आदित्यने तिचा हात पकडून जोरात हिसकला. बिचारी पुन्हा बेडवर बसली. लिंबू पाणी आणि जेवणाचे ताट ठेवत काही वेळातच नीता निघून गेली. आज सकाळी काय खाल्ले होते? ते जेवायला जातच होते, म्हणजे तू सकाळपासून काहीच खाल्ले नाही. आदित्यने लगेच तिला लिंबू पाणी प्यायला दिले. सायलीला आता बरे वाटू लागले होते. मग तो खूप प्रेमाने स्वतःच्या हाताने एक एक घास तिला खाऊ घालत होता. खाल्ल्यानंतर सायलीने पुन्हा बेडवरून उडी मारली. तुम्ही जेवण करा, मी आत्ता येते. ती नुकतीच दारापाशी पोचली होती. तेव्हा आदित्यने रागाने जेवणाचे ताट उचलले आणि जोरात जमिनीवर फेकले. त्याचा पारा पुन्हा चढला होता. सायली बॅग गिअर घेतला. ज्या पायाने ती दारापाशी गेली होती त्याच पायाने परत आली. बेडवर आडवी पडली आणि तिच्या डोक्यावर चादरीने स्वतःला झाकून टाकले, कारण तिला आदित्यच्या रागाला बळी पडायचे नव्हते. आदित्य हसला. खाली उतरून जमिनीवर विखुरलेली भांडी उचलून बाहेर हातपंपाजवळ ठेवली. तो आत आला तोपर्यंत सायली झोपी गेली होती. आदित्यने तिच्या डोक्यावरून चादर काढून तिच्या कपाळाचे आणि हाताच्या बोटांचे चुंबन घेतले. क्षणार्धात त्याने किती प्रेम ओतले. ऐ ऐक. पण तू झोपली आहेस, कसं ऐकणार? आज मी दारात येताच नीताने सांगितलं की मी बाप होणार आहे. मी एक मिनिटं घाबरलो. असे तर नाही की मी नशेत असे काहीतरी, पण मी तुला खरे सांगतो, मी कितीही नशेत असलो तरीही मी काय करतोय याची मला जाणीव असते. आणि तसेही ही कालचीच गोष्ट, रिझल्ट इतक्या लवकर थोडी येतो. मी त्या दिवसाची वाट पाहत आहे जेव्हा तू मला तुझ्याच तोंडून ही गोड बातमी देशील. तुझ्या भोले बाबाची शपथ, मी वेडा होईल. त्याने पुन्हा एकदा सायलीच्या कपाळाचे चुंबन घेत तिची गाल ओढली. संध्याकाळचे साधारण 6 वाजले होते. सायली गाढ झोपेत होती. आदित्यने तिला अजिबात उठवले नाही. ती पहाटे 4:30 वाजता उठते आणि नंतर दिवसभर व्यस्त राहते. रात्रीसुद्धा 11-12 वाजेपूर्वी झोपत नाही.
मग पुरेशी झोप कशी मिळणार? पण आदित्यबाबू स्वतः सजून बसले होते, ऑलिव्ह ग्रीन शर्ट आणि काळी पॅन्ट घालून. तो हळूच सायलीच्या जवळ आला आणि तिच्या कपाळाला हात लावला आणि तिच्या कानात खूप प्रेमाने बोलला. तुला मेहंदी लावायची नाही का? सायलीने जोरात जांभळी दिली आणि डोळे मिटून हसली. डोळे उघडले तेव्हा समोर आदित्यचा हसरा चेहरा होता. सायलीने तिचे हात त्याच्या गळ्यात घातले आणि त्याच्याकडे झुकली. उठ लवकर, तयार हो, सुंदर साडी नेस. सायली उसासा टाकत उठली आणि हात आणि चेहरा धुवून पटकन तयार झाली. गावातल्या 5-6 मुली सगळ्यांना मेहंदी लावत होत्या. यासह ढोलक हे मंजिरे यांच्यासह बन्नाबन्नी गात होते. गावातील काही महिला नाकापर्यंत तोंड झाकून बुरखा घालून नाचत होत्या. आदित्यला बुरख्याचे लॉजिक अजिबात समजत नव्हते. सायलीचे नुकतेच लग्न झाले होते, त्यामुळे ती सुद्धा पूर्ण तोंडावर बुरखा घालायची. एके दिवशी ती श्यामरावला चहा द्यायला गेली तेव्हा तिची साडी दाराच्या हँडलमध्ये अडकली आणि बुरखा वाचवण्यासाठी तिने स्वतःवर चहा सांडला. त्या दिवसापासून तिला घरात बुरखा घालायला बंदी होती, पण तरीही तिने श्यामराव आणि सावित्रीसमोर डोक्यावर पदर घ्यायची. नीताने आदित्यलाही मेहंदी लावायचा आग्रह केला. आदित्यने 2-3 दिवसांनी ऑफिसला जावे लागेल, मग मेहंदी आणि बिंदी कुठे चांगली दिसणार. पण नीताच्या सांगण्यावरून आदित्यने स्वतः मेहंदीचा कोन घेतला आणि त्याच्या तळहातावर एक छोटा बी लिहिला. सर्व मुली त्याला चिडवू लागल्या. संपूर्ण बानू लिहा ना जीजू. अरे नाही, मला ऑफिसला जायचं असतं. बरं निदान दिल तरी काढा ना जीजू. बानूला तुमच्या हृदयात कैद करा. नीताने मेहंदीचा कोन घेऊन बेला हृदयात कैद केले आणि बाण बनवून हृदय कापले. आदित्य नकार देत राहिला तोपर्यंत मेहुण्यांनी कान केला होता. हातावर मेहंदी लावताना सायली ही सर्वांचे ऐकत होती. आदित्यने हळूच तिला हात दाखवला. ती हसते. सायलीच्या खोलीत फोन वाजत होता. नीताशी बोलण्यात गुंग असलेल्या आदित्यकडे तिने नजर टाकली. मग सायली धावतच खोलीत गेली. आदित्यचा फोन वाजत होता. वेदिका नाव होते. सायलीने घड्याळात पाहिलं. 9 वाजले होते. ऑफिस 6 वाजता बंद व्हायचे. यांना अजूनही शांतता नाही. तिने फोन पडून दिला आणि मेहंदी लावायला परत आली. थोडा वेळ हसून बोलून आदित्य रूमवर गेला. फोनवर वेदिकाची 23 मिस कॉल आले होते. तो बराच वेळ विचार करत राहिला आणि मग वेदिकाला परत कॉल केला. हो, आता शांतपणे सांग, काय प्रकरण आहे? सर, माझ्या राजीनाम्यावर सही करा. त्यासाठी मी तुला आधीच सांगितलं आहे की तुला योग्य कारण द्यावे लागेल. त्यानंतर मी तुझा राजीनामा स्वीकारेल. कारण देऊन काही फरक पडणार नाही. सर, माझी विनंती मान्य करा. वेदिकाच्या आवाजात एक विचित्र उदासी होती. सुमारे 2 तासांनी मेहंदी लावल्यानंतर सायली रूमवर आली. तिला आदित्यला तिच्या मेहंदीत काढलेले त्याचे नाव शोधायला लावायचे होते. तिच्याकडे पाठ करून आदित्य फोनवर होता. वेदिका, वेदिका माझा आई. अरे बघ, रडून प्रश्न सुटणार नाही. वेदिका, मी तुला माझ्या कुटुंबाचा एक भाग मानतो. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? वेदिका, मला सांग, तू असं केलंस तर मला वाईट वाटेल. रडणं थांबव. तुझ्या डोळ्यात अश्रू चांगले वाटत नाही. आदित्य पुन्हा पुन्हा केसातून बोटे फिरवत होता. लाईटच्या उजेडात चमकणाऱ्या त्याच्या तळहातावर लिहिलेल्या बीने सायलीच्या हृदयाला टोचत होतं. धन्यवाद.